नेतृत्व, जनसेवेचा अखंड ध्यास असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप नाईक प्रतिष्ठानतर्फे आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक व लोकहिताचे उपक्रम सानपाडा येथे उत्साहात पार पडले। समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या हितांना प्राधान्य देणारे हे उपक्रम मोठ्या प्रतिसादात पार पडले। या सेवा सप्ताहात वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियान राबवून हरित नवी मुंबईचा संदेश देण्यात आला। नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगरसेवक भाऊ भापकर, नगरसेवक सुनील कुरकुटे, नगरसेविका शिल्पा ठाकूर, नगरसेविका शैला पाटील यांच्या समवेत असंख्य भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही कृतज्ञतापूर्वक सत्कार करून त्यांच्या सेवेला सलाम करण्यात आला। याशिवाय रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संदेशासह आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत गरजू रुग्णांसाठी जीवनदान देण्याचा संकल्प केला। या उपक्रमाची अधिक माहिती माजी आमदार संदीप नाईक यांनी दिली। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे। मागील अनेक वर्षापासून माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे होल्डिंग्स, पेपरला जाहिराती किंवा टीव्हीला जाहिराती असं सेलिब्रेशन न करता सेवा दिन म्हणून साजरा केला जावा। ज्या संस्था आहेत किंवा मुख्यमंत्री फंड आहे, ज्या फंडच्या माध्यमातून सर्वसामान्य गरिबांची सेवा केली जाते, आवश्यक असलेले उपक्रम राबवले जातात, त्या रिलीफ फंड करता आपण त्या सेलिब्रेशनच्या वाढदिवसाच्या जाहिरातांचा जो निधी आहे तो त्या उपक्रमांकरता द्यावा, फंड करता द्यावा, अशा प्रकारचे अपील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली। गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, संपूर्ण महाराष्ट्रातले देशातले देवेंद्र फडणवीस साहेबांचे चाहते असतील, विविध संस्था असतील, त्यांच्या अपीलला अनुसरून शहर असेल, गावं असतील, खेडेपाडे असतील, दुर्गम भाग असेल, आवश्यक असलेल्या समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये केलं जातं। नवी मुंबईमध्ये देखील प्रत्येक नोडमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावर्षी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक असतील, सामाजिक संस्था या देखील त्यांच्या अपीलला त्या ठिकाणी साथ देत खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन हे नवी मुंबई शहरामध्ये केलं गेलं आहे। वृक्ष लागवड असेल, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल, या शहराची स्वच्छता राखणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील, यांचा देखील सन्मान आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला गेला आहे। आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अपील केलेलं की जास्तीत जास्त आपण रक्तदान शिबिरांचं आयोजन आपण शक्यतो त्या वॉर्डमध्ये करण्यात यावं आणि त्यालाच प्रतिसाद देत नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिरांचं देखील आयोजन केलं गेलं आहे। आज सानपाडा या परिसरामध्ये उपमहापौर दशरथजी भगत असतील, या संपूर्ण सानपाडामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळेच नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हे सगळेजण उत्साहानं आज फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन नाही, आपण सेवा सप्ताह साजरा करू या धारणेनं हे सगळे एकत्र आलेले आहेत। आणि मनापासून वृक्ष लागवड असेल, ज्येष्ठांचा सन्मान असेल, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान असेल, ब्लड डोनेशन म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना देखील आज त्याचा सन्मान होत असताना त्यांनी देखील ब्लड डोनेशन दिलेलं आहे। त्यामुळे आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व हे आपल्या राज्याला प्रगतीपथावर नेणार आहे। शहर असेल, गाव असेल, ग्रामीण भाग असेल, प्रत्येकाच्या समस्या जाणणार आहे। या गोष्टीचा विचार करताना आपल्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभावं, महाराष्ट्राची सेवा करण्याकरता त्यांना शक्ती मिळावी
याकरता शुभेच्छा देत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आपण बघतोय. मी खास करून सानपाड्यातील आमचे सर्वच पदाधिकारी, आजी माजी कार्यकर्ते, सामाजिक संस्था या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सेवा सप्ताहातील या उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी, सेवाभाव आणि लोककल्याणाची भावना अधिक दृढ झाली. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.